तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहेत सगळे? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ पोस्ट होतोय. आलीच तुम्हाला एकतर आवडत नाही मी व्हिडिओ काढायला लागल्या मध्ये मध्ये मुलांसोबत बोलायला. हे बघा असं होतंय म्हणून मी काय व्हिडिओ काढत नाही आणि त्याच्यामुळे सगळं गोंधळ होते. खेळायचं नावच नाही. कॅमेरा चालू झाला रे झाला. पहिले कॅमेऱ्यासमोर यायचं आहे का नाही? हो की नाही का? हा ओके. जा मेकअप करा जा. आंघोळ केली आत्ताच. हा तर बऱ्याच दिवसानंतर म्हटलं चला आज गप्पा मारूया. लय दिवस झाले व्हिडिओ नाही पोस्ट. नको 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 जाऊस. तर तुम्हाला माहिती सध्या गडबड चाललेली आहे आपल्या पाठीमागं रूमची. तर त्याच्यामुळं त्या दिवशी ती रूम बघितली होती. तर आता ही दुसरी रूम आहे, तुम्हाला दाखवते. तर ही दुसरी एक रूम आहे, ही पण आवडली आहे. कारण 2-4 रूम दाखवतात आपल्याला, कसं त्यातून कोणती आपल्याला चॉईस होईल तर ती तशी आहे. आता कसं आता आपल्याला हेच करायचं आहे ना. तर ही दुसरी होती त्या दिवशी, नाही तर मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं नाही. त्या दिवशी पप्पांना आम्ही गेलो होतो बघायला. तर ती एक बघितली होती आम्ही. तो काही व्हिडिओ पोस्ट नाही केला मी, पण मग आज तो व्हिडिओ पोस्ट करते. तो पण छान व्हिडिओ आहे आणि त्याचा व्ह्यू पण खूप छान आहे त्याचा. आणि जी आधीची बिल्डिंग बघितली होती त्याला व्ह्यू जरा थोडासा व्ह्यू नाही, कारण समोर पण बिल्डिंग आहे आणि इकडून किचनच्या साईडची पण बिल्डिंग आहे, म्हणून कसं व्ह्यू नाही एवढा. तर ह्या बिल्डिंगला आहे थोडासा व्ह्यू चांगला आहे आणि ती पण छान रूम आहे. तर पप्पा त्यांना पण ती आवडली, मला पण आवडली. आता ही पण बघितली. 2 बघितले होते, 2-4 बघितले. त्यातून आपल्याला चॉईस करायची, कारण की रूम घ्यायचं एकदाच होतं. सारखं आपल्याला करमलं पण पाहिजे, नाही तर आवडली नाही काय नाही. असं नाही की भाड्याची रूम कशी ही नाही आवडली तिकडं बदला, ती नाही आवडली तसं, म्हणून एकदाच घ्यायचं असतं. कोणतं पण गोष्ट आपल्याला एकदाच होती. तर त्याच्यामुळं मग ही एक बघितली होती. तर घरच्यांना आवडली ही. त्या दिवशी गेलो आम्ही, त्यावेळेस पप्पा ते नव्हते, पण ती एक होती, ती पण छान होती. पण त्याचं किचन कसं होतं तुम्ही बघितलं, छोटं किचन. लय मग अशी कॅमेऱ्यासमोर येते असं होते. आणि मग ती पण आवडली. आता तिथे तुम्हाला दाखवते कशी काय, कारण तुम्हाला पण बरंच माहिती असतं. कारण आपण कसं पहिल्यांदाच प्रॉपर्टी घेतोय, कधी काही भाड्याने तर बघतो आपण. भाड्याचं कसं असतं, आपल्याला ॲग्रीमेंट असते एवढ्या वर्षापर्यंत राहायचं. आणि तुम्हाला सांगू काय, ही रूम ना खूप लकी बरं का, एवढं छान. म्हणजे हे इथं ना देवाचं मंदिर आहे आणि कसं आहे, सकाळ शंखांचा आवाज येतो, देवाच्या पूजेचा आवाज येतो, देवाची घंटीचा आवाज येतो. तर ना पॉझिटिव्ह मी एक मेसेज वाचलेला नाही का, घरामध्ये जर तुम्हाला शंखाचा आवाज आला किंवा देवाच्या घंटीचा आवाज आला तर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते. तर तसंच हे. आणि तिथं पण ती बिल्डिंग आहे ना, तिथं पण समोरच असं थोडंसं लांब आहे ते देवाचं मंदिर आहे. खूप छान आहे, होतं आहे बांधकाम अजून. तर हे एक रूम तुम्हाला दाखवते. त्या दिवशी काय दाखवले नव्हते. आता आपल्याला जायचं आहे. कसं आहे, आपल्याला पटकन सर्व हे करायची प्रोसेस, कारण की आपल्याला जायचं आहे गावाला. आता तुम्हाला माहिती आहे, आता एप्रिल महिना, जून, आपण मे महिन्यात लगेच गावाला जातो. मेच्या 1-2 तारखेला. ह्या वर्षी मला तर आता गावाला जाणं, कारण हीच प्रोसेसमध्ये. आता मागच्या वर्षी बघा मी एप्रिलमध्येच गावाला गेले होते नगरला. भांडण झालते आणि गेले ते निघून. पेपर संपले की गेले नगरला. तिकडं काही कमाय ना. पण आता ह्यावेळेस कसं सुट्ट्या लागल्या तर मला गावाला जाता येत नाही. नाहीतर मग कसं नगरला पण 2 महिने राहावं लागतं. हां, वर्षभर तर आपण इथंच राहतो, पण माहेरातून आपण तिथे 2 महिने ते राहायला पाहिजे. तर असं चाललंय. आता बघूया, हे पटपट करायचं आपण. हल्ल्या बडबड करते, बोलूच देत नाही व्हिडिओमध्ये. असं होते, म्हणून मला व्हिडिओ नाही पोस्ट करू वाटत. तुम्हाला मग असं होतं की तू एकटीच बोलत नाही, त्याच्यामुळे पुरीनं मध्ये सारखे असतात. आणि माझं गळ्यातलं तुटलं बघा, हे घालावं लागते मला. हे वरचं आहे ना, त्या प्रिशाने काही केलं असं 3 पदरी होतं ना, एक पदरच तोडला आणि माझी 4 मणी पण हरवली सोन्याची. असं नुकसान झालं. आता ते पण गाठायचं आहे मला. आता वेगळी डिझाईन गाठणार आहे मी. प्रांजल, हां कसला आवाज आला? आवाज
बरं बरं जा. आणि गळ्यातलं तुटलं हे काय हे कसं साडीवरच छान वाटतं, ड्रेसवर नाही सूट होत ना. मिनी गंठन कसं ड्रेसवरती छान वाटतं. आणि तिने तोडले आणि 4 मणी माझे कुठं पडले काय माहिती कसं पडलं. आणि नंतर म्हणते मम्मा सॉरी मीच पाडलं. आणि मी झोपले होते आणि तिने कसं पाडलं तर घरात पण ते एवढे छोटे छोटे मणी एकदम चेरामणी कसे असते तसे मणी ते. आता कुठं शोधावं दिसलेच नाही. म्हटलं बाहेर बरं झालं म्हणजे नाही का, बाहेर जर पडलं असतं गळ्यातलं तर म्हणजे सगळेच मणी गायब झाले असते. पण मला लगेच प्रांजलने मला सांगितलं मग तो गळ्यातलं बघ त्यातले काय मणी असे पडायला लागले. तर मी लगेच बघितलं पण 4 मणी गेले. आता काय करणार, पस्तावा करून काय फायदा आहे का, सापडणार थोडी येते. आता ते पटकन मला गाठायचं आहे थोड्या दिवसासाठी, कारण मला आई गेल्यापासून खाली जाणंच व्हाय नाही गाठायला वगैरे. कारण कसं मी प्रांजलला शाळेत सोडवायला द्यायचे, येता येतानाच मग गाठायचे. आता मला कसं जाणंच व्हाय नाही. त्याच्यामुळं बघा मी गोरी व्हायला लागले घरात बसून, उन्हाचं बाहेरच नाही. 8 दिवस झालं मी बाहेर नाही घराच्या, तर त्याच्यामुळं चेहरा पण गोळा पडायला. ABCD बोलून दाखव. EFG ले लाडाला आले मी बोल. नीट बोल बाबू, नीट बोल. EFG नीट बोलायचं नीट. हां हां हां. अरे बापरे, अरे बापरे. हां मध्येच इंग्लिश मध्येच मराठी. अरे बापरे. 11 म्हणजे सगळे मधले खाल्ले. कोणी खाल्ले, मी खाल्ले का तू खाल्ले? तू खाल्ले. चला तू 50 खाल्ला, 14 खाल्ला, 12 खाल्ला. काय नाही खाल्लं बाई, काही नाही खाल्लं. काय नाही. तर चला बाय बाय, भेटू. हा चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो. बोल बरं तुले भारी बोल बोल बोल. हाँ गाणं म्हणती प्रिशा आपली लय भारी गाणं म्हणती बरं का. बोल रे. ऊपर पंखा काय रे बा. मूंगफली में हम तुम्हारे. आता काय रे. चला बाय बाय. अशीच बडबड चालू नाही. हो बाय. तुम्हाला आवडत नाही लहान लेकराची कधी कधी बडबड. हा काय करायचे. पडदा आपल्याकडे थोडी पाहुणे वर्द राहणार आहे. थांबून एवढं काढू द्या. थांबा ना परत, थांबा ना परत यांना होईल आता साईडवर. काम जोरदार चाललंय. त्या दिवशी हात
त्यांना 5 मामाला बघायचं होतं ना. हां